आपण जेव्हा मराठा साम्राज्याचा विचार करतो त्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर येतात छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याचे पहिले युवराज ते म्हणजे धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज. पण स्वराज्याचं पहिलं स्वप्न पाहणारा आणि दिल्लीच्या त्या तख्ताला भिडणारा वाघ कोण होता माहिती आहे का? काही लोक त्यांना फक्त आदिलशाही आणि निजामशाहीच्या इथे नोकरी करणारे सरदार समजत होते, पण सत्य काही वेगळं होतं. ज्या काळात हिंदूंना डोकं वर करून जगता येत नव्हतं ना, त्या काळात शहाजीराजांनी स्वतःचं सैन्य उभं केलं आणि स्वतःचं स्वतंत्र राज्य सुरू केलं. पुढे छत्रपती शिवरायांच्या हाती पुण्याची जहागिरी देऊन त्यांनी स्वराज्याचं बीज रोवलं. निजामशाही आणि आदिलशाहीच्या नाकावर टिचून त्यांनी स्वतःचं राज्य स्वतंत्र चालवलं, तेही 3.5 वर्ष. आजही इतिहास त्यांना स्वराज्य संकल्पक म्हणून ओळखतात. आज आपण मोठ्या अभिमानाने शिवशंभूच्या पराक्रमाचा अभिमान बाळगतो, पण त्या पराक्रमाची पहिली ठिणगी जिथे पडली ते म्हणजे शहाजीराजे भोसले. यांचा इतिहासही आज प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि ही माहिती प्रत्येक मराठ्यापर्यंत पोहोचवा. शहाजीराजांना त्यांच्या जयंती दिनी मानाचा होता.